बुलढाणा येथील खाद्यपदार्थांचे स्टॉल्सची अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केली पाहणी। दिवाळी सणानिमित्त शहरी भागात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागतात। या स्टॉल्स धारकाकडे खाद्यपदार्थ विक्रीचा लायसन्स आहे का नाही, ते स्वच्छता ठेवतात का नाही, तयार केलेले मालाचा पॅकेटवर एक्सपायरी डेट व इतर माहिती आहे की नाही, याबाबतची माहिती घेण्यासाठी आज 14 नोव्हेंबर रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी बुलढाणा शहरातील संगम चौक व इतर काही भागातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स व काही हॉटेल्सवर जाऊन स्वतः तपासणी केली। तसेच संगम चौक येथील 2 खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर त्यांना अनियमितता आढळल्याने त्यांनी या दोन्ही स्टॉल्सवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी गुलाबसिंग वसावे यांना दिले आहे। आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पालकमंत्र्यांची या पाहणीमुळे शहरातील इतर हॉटेल्स व स्टॉल्स धारकांमध्ये एकच खळबळ उडालेली होती। सगळ्या माशा बसलेल्या आहेत, तयार करणारे त्याचे नख वाढलेले आहेत, त्याच्या नखात मळ बसलेला आहे, ते काम करून राहिले काय लोकांना खाऊ घालाल तुम्ही? त्यांना 1 लाख रुपये दंड झाला पाहिजे, बरं का? 1 लाख। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्व जनतेला चांगल्या प्रकारचं अन्न मिळालं पाहिजे। विशेषतः दिवाळी हा सण साजरा करत असताना मिठाई असेल, गोडधोड पदार्थ असतील, इतर नमकीन पदार्थ त्याच्यामध्ये असतील किंवा इतर ज्या काही खाद्यपदार्थ असतील ते चांगल्या पद्धतीनं लोकांना मिळालं पाहिजे। याच्यासाठी आमच्या विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही तपासणी करून राहिलो आणि या खात्याचा मंत्री या नात्याने बुलढाणा शहरामध्ये आज 8 ते 10 ठिकाणी हॉटेल्स असतील, डेअरीज असतील, मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतील, या ठिकाणी मी भेट देण्याचा प्रयत्न केला। अनेक ठिकाणी माल जो उत्पादन होतो त्याच्यामध्ये निर्माण करण्याची तारीख नव्हती, अनेक ठिकाणी एक्सपायरी डेट नव्हती, अशा ठिकाणी कारवाई करण्याच्या संदर्भात सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्याचबरोबरीनं माल तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी तो दर्जेदार असला पाहिजे, निर्भेळ असला पाहिजे, चांगला असला पाहिजे, याच्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचनासुद्धा मी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आणि काही दुकानामध्ये लायसन्स नव्हते, नगरपालिकेचे होते, अन्न व औषध प्रशासन विभागाचं लायसन्स त्यांच्याकडे नव्हतं, ते लायसन्स काढून घेण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि काही ठिकाणी ज्या काही चुकीच्या गोष्टी आढळल्या त्याच्यावर सक्त कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत।